जय मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. वनरक्षक भरती. आता वनरक्षक भरतीचे थंबनेल तुम्ही बघितलं असाल. खूप महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की जे विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना समजेल की आपलं फिजिकल आणि कागदपत्र व्हेरिफिकेशन, त्याचबरोबर वनरक्षकचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहेत त्याची डेट कुठं कुठं कोणाकोणाची पडलेली आहे ही सगळी माहिती तुम्हाला समजेल. कोल्हापूरची जी भरती आहे, कोल्हापूरला त्या ठिकाणी फॉर्म जास्त आले होते, त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना 54 जास्त गुण असल्यामुळे त्यांचं फिजिकल होणार आहे. आता फिजिकल व्हायच्या अगोदर तिने एक तारीख दिलेली आहे. ती तारीख तुमची आहे 29 जानेवारी. 29 जानेवारी ते 13 जानेवारी 29 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 याच्यामध्ये तुमचं कागदपत्र पडताळणी होणार आहे. त्याचबरोबर तुमची शारीरिक मोजमाप होणार आहे. आणि अजून तर मला असं अपडेट आलेलं नाही वनरक्षकची की खरोखरच तुमची त्याच दिवशी फिजिकल होणार आहे काय. कारण की वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे मित्रांनो. आता प्रत्येकाचं वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्युमेंट होत आहे. ते कुठं कुठं होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. नीट ऐका, जेणेकरून तुम्हाला समजेल की वनरक्षकची भरती आहे ती खरोखरच वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे का नाही हे आता कळून चुकलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना मी व्हिडिओ दिला होता, वनरक्षकचं ह्या ग्राउंडवर होईल किंवा त्या ग्राउंडवर होईल. आता 3 ठिकाणी ग्राउंड दिलेले आहेत. तिने 3 ठिकाणी कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी बोललेले आहेत. त्यामुळे 3 ठिकाणी ग्राउंड होणार आहे की नाही होणार आहे हे मला माहीत नाही. जर 3 ठिकाणी ग्राउंड होणार असेल तर त्या ठिकाणी तुमचा कागदपत्र पण व्हेरिफिकेशन होईल आणि त्या ठिकाणी तुमचं फिजिकल पण होईल. आता मित्रांनो, सुरुवात मी करतोय कोल्हापूर वनरक्षकचं तिने कागदपत्र व्हेरिफिकेशनची जे पत्ता दिलेला आहे तो पत्ता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. वन विश्राम गृह कोल्हापूर, नाना नानी पार्क समोर, पितळी गणपती मंदिर जवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. आता या ठिकाणी जर तुमचं कागदपत्र व्हेरिफिकेशन होत असेल तर त्या ठिकाणी ग्राउंड होईल काय, ग्राउंड होईल का नाही होईल हे मी आपण नंतर बघू. त्याच्यानंतर दुसरं ठिकाण जे आहे ते दुसरं ठिकाण आहे ते सांगलीसाठी आहे. आता कोल्हापूर कुठं सांगली कुठं मित्रांनो तुम्हाला पर्याय नाही. कारण की तिने जे ठिकाण दिलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र व्हेरिफिकेशन जावंच लागणार आहे, त्यात काही शंका नाही. त्याच्यानंतर आहे उपवनरक्षक सांगली यांच्या कार्यालयाजवळ, जकात नाक्या समोर, हनुमाननगर, कुपवाड, MIDC सांगली ह्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे मित्रांनो. मी नीट सांगतो, नीट ऐका. 3 ठिकाणी आपलं ग्राउंड दिलेलं आहे. ते ग्राउंड कोल्हापूर, सांगली आणि तिसरं ग्राउंड जे आहे ते सातारा. उपवनरक्षक सातारा कार्यालय, वन भवन, गोंडाली, लक्षात घ्या, गोंडाली रोपवाटिका परिसर, सातारा या ठिकाणी तुमचं कागदपत्र व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याचबरोबर तुमचं फिजिकल पण होईल. आता फिजिकलची डेट पण तुमची थोड्या वेळा दिवसात तिने देतील, कारण की आपल्याकडे अजून 8-9 दिवस आहेत कागदपत्र व्हेरिफिकेशनला. प्रत्येकाची डेट ज्याचा नंबर आहे, सिरियल नंबर आहे जो, म्हणजे आता एकट्याला 80 मार्क ज्या विद्यार्थ्याला आहे त्या ठिकाणी त्याचा सिरियल नंबर जे तुम्ही चेक करायला गेला त्या सिरियल नंबर वाईज तुमचा फिजिकल म्हणजे कागदपत्र व्हेरिफिकेशन फिजिकलसाठी तुम्हाला बोलणार आहे. आता प्रत्येकाचं वेगवेगळ्या ठिकाणी फिजिकल होण्याची काय शक्यता आहे, कारण की कमी वेळात त्यांचं फिजिकल कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे हे 3 जिल्हा निवडले असतील असं मला वाटतंय. त्याचबरोबर आता दुसरं वनरक्षक जर म्हणायला गेला तर पुणे वनरक्षकची पण बातमी आलेली आहे मित्रांनो. पुणे वनरक्षकचं पण स्थळ मी तुम्हाला सांगणार आहे. जे विद्यार्थी पुणे वनरक्षकसाठी आहेत त्यांना राज्य राखीव बल गट क्रमांक 2, संविधान चौक, बाणवाडी या ठिकाणी तुमचा फिजिकल आणि कागदपत्र व्हेरिफिकेशन चालू होणार आहे. ते पण तुमचा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या दरम्यान. त्याच्यापेक्षा जास्त तुमचं होणार नाही. फक्त कोल्हापूरसाठीच का तर कोल्हापूरसाठी जास्त विद्यार्थी असल्यामुळे त्या ठिकाणी 3 ठिकाणी तुमचा कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आता ठाणे असेल किंवा नागपूर असेल याचं पण जास्त दिवस फिजिकल चालणार आहे मित्रांनो. त्याच्यापेक्षा तिने 2 ते 3 ठिकाणी फिजिकल घेण्याचा प्रयत्न करत असतील. त्यामुळं तुम्ही तयारीत राहा. येणाऱ्या 29 जानेवारीपासून सगळ्यांचं फिजिकलची डेट येऊन जाईल, सगळ्यांचं कागदपत्र व्हेरिफिकेशनची डेट येऊन जाईल. त्यामुळे तुम्ही चांगली तयारीत राहा. 54+ जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी 100% पात्र आहात. त्यामुळं 100% तुम्ही तुमची कागदपत्र ओरिजिनल जवळ ठेवा. त्याचबरोबर तुमची जी डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट बरोबर तुमचे झेरॉक्स जे लागणार आहेत ते झेरॉक्सची एक कॉपी काढून ठेवा, 2 कॉपी काढून ठेवा.
त्याच्यावर तुमची सेल्फ अटेंडंट म्हणून तुमची सही करा, जेणेकरून तुम्हाला तिथे गेल्यानंतर कुठल्याही कागदपत्रामधून बाहेर काढणार आहेत। माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुमच्या बाजूला लाल बटनवर तुम्ही तिथे सबस्क्राईब लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून ऑलवर जाऊन क्लिक करू शकता। ऑलला क्लिक केलं तर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील। जय हिंद, जय महाराष्ट्र।